अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असं मोती तोरण बनवायला शिकणार आहोत। मी ह्या तोरणामध्ये 2 रंग वापरलेले आहेत आणि जरीची लोकर वापरलेली आहे। ही तोरणपट्टी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी ह्याआधीच अपलोड केलेला आहे। आणि पहा, सुंदर असं साधं सोपं आणि प्रमाणशीर असं हे तोरण आहे। तर हे तोरण कसं बनवायचं आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूयात। हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम ही निळी लोकर लागणार आहे। त्यानंतर 80 ग्रॅम ही गुलाबी लोकर, अर्थात तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग वापरू शकता। हे 6 mm चे मोती मी वापरलेले आहेत। हे 300 मोती आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर ही जरीची लोकर असल्यामुळे मी हे 3 mm चं क्रोशे हुक वापरलेलं आहे। चला तर हे तोरण आपण बनवायला घेऊयात। ही शंकरपाळीची विण असलेली तोरणपट्टी कशी विणायची ह्याचा व्हिडिओ आपण ह्याआधीच अपलोड केलेला आहे। आपल्या चॅनलवर जाऊन आपण हा व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या पट्टीची लिंक जरूर देईल। तर आता ह्या पट्टीवर आपल्याला तोरण विणायचं आहे। हे लोकरीमध्ये मी काही मोती घालून घेतलेले आहेत आणि आपण ह्या पट्टीची बॉर्डर आहे जी गुलाबी रंगाने विणलेली आहे, त्यामुळे पुढची विण आपल्याला निळ्या रंगाने विणायची आहे। तर ह्या बॉर्डरच्या हा जो कॉर्नरचा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे। त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत, म्हणजे एकूण 3 खांबांचा सेट आपल्याला घालायचा आहे। आता ही जरीची लोकर आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 खांबांचा सेट घातला तर ही पुरेसे आहे। नॉर्मल 4 प्लाय लोकर असेल तर तुम्ही 4 खांबांचा सेटही घालू शकता। आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एकदा 3 खांब, दोन आणि हा एक 3। पुढच्या गॅपमध्ये 1 2 3 खांब। आता 3 गॅपमध्ये 3 खांब घालून झालेले आहेत। आणखी 2 गॅपमध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत। 1 2 3 आणखी एक गॅप, 1 2 3। आता हे 3 खांबांचे 5 सेट आपण घातलेले आहेत। पहा, 1 2 3 4 5, म्हणजे आपण ह्या पट्टीवर हे एकूण 3 खांबांचे 5 सेट घातलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला मोत्यांची माळ ओवायची आहे। ही लोकर मजबूत असल्यामुळे इथे साखळ्या घालण्याची काहीही आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट मोती ओवू शकतो। तर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा जो लूप आहे हा लूप आपण असा मोठा करून घ्यायचा आहे आणि ह्या लूपमधून ही लोकर काढून घ्यायची, म्हणजे इथे एक गाठ बसेल। आता मी ह्या लोकरीमध्ये जास्तीचे मणी ओवून घेतलेले आहेत। अशा प्रकारे ही गाठ बसेल। आता आपण मोजून पुढे मणी घेऊयात। 14 मणी मी इथे घेतलेले आहेत। आणि थोडंसं लूज ठेवलेलं आहे कारण मध्ये आपल्याला पुन्हा एकदा डिझाईन विणायची आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे
एक सरगाट ओढून घ्यायची आहे. आता ही सरगाट घेतल्यानंतर काय करायचं, 1 2 3 हे 3 गॅप स्किप करून चौथ्या गॅपमध्ये आपल्याला विणकाम सुरू करायचं आहे. आणि ह्या चौथ्या गॅपमध्ये 1 2 आणि हा 1 3 असे 3 खांब घालायचे आहेत. म्हणजे जसे आपण सुरुवातीला 3 खांबांचे 5 सेट बनवले तसेच 3 खांबांचे 5 सेट इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या गॅपमध्ये 3 खांब, 2 आणि हा 1 3. त्यानंतर ह्या तिसऱ्या गॅपमध्ये 3 खांब, चौथ्या गॅपमध्ये 3 खांब, चार, अजून एकदा 3 खांब, असे 3 खांबांचे 5 सेट बनवून घ्यायचे आहेत. यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मणी ओवायचे आहेत. तर हे मणी मी मागे घेतले आहेत कारण की हा लूप आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा लूप मोठा केला की ह्याच्यातून मणीसहित लोकर काढून घ्यायची आहे. त्यामुळे इथे एक गाठ बसेल. आपण मागच्या वेळी जे असं मणीचं तोरण पाहिलं त्याच्यामध्ये साखळी म्हणून त्या साखळीवर मणी ओढले होते कारण ती लोकर थोडी नाजूक होती, परंतु ही लोकर बऱ्यापैकी मजबूत असते. त्यामुळे इथे साखळी घालण्याची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा इथे आपल्याला 14 मणी ओवून घ्यायचे आहेत. 14 मणी. तर हे 14 मणी पुढे घेतलेले आहेत आपण. आता काय करायचं आहे, सरगाठ घ्यायची आहे. म्हणजे सुईवर एक वेढा घ्यायचा आणि अशा प्रकारे सुईवर लूप घ्यायचा. 1 2 3 गॅप स्किप करायचे आणि चौथ्या गॅपमध्ये खांब घालायचे. पुन्हा एकदा 3 खांबांचा सेट घालायचा आहे. 1 2 3. ह्याच प्रकारे ही पहिली ओळ विणून घ्यायची आहे. इथे 5 सेट येतील 3 खांबांचे. त्यानंतर 14 मणी, 3 गॅप स्किप करायचे आहेत आणि पुढे 3 खांबांचे 5 सेट. आता ही ओळ इथे पूर्ण झालेली आहे. इथे मी लोकर कट केलेली आहे. आता दुसऱ्या ओळीची सुरुवात पुन्हा सुरुवातीपासूनच करायची. इथे आपण 5 खांबांचे जे सेट घातलेले आहेत, 3 खांबांचे 5 सेट घातलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला लोकर जोडायची आहे. आता मी गुलाबी रंग वापरत आहे. हा जो पहिला गॅप आहे ह्या गॅपमध्ये लोकर जोडायची आहे. आता हेच तोरण आपण एका रंगात देखील बनवू शकतो. 2 रंगात दिसायला सुंदर दिसतं. 2 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत. 1 आणि हा 1 2. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 खांब. पहिल्या ओळीमध्ये आपले 3 खांबांचे 5 सेट झाले होते. आता ह्या दुसऱ्या ओळीमध्ये 3 खांबांचे 4 सेट तयार होतील कारण आपण गॅपमध्येच 3 खांब घालत आहोत. 1
2 3 1 2 3 हा लूप मोठा करायचा आहे आणि ह्याच्यातून लोकर काढून घ्यायची आहे. आता ह्या लोकरीमध्ये देखील आपण मणी ओवून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला 7 मणी ओढून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिल्या वेळेस जे 14 मणी होते त्यातले 7 स्किप करून मधला जो गॅप आहे आपण त्यासाठी ते 14 मणी होताना थोडंसं लूज ठेवलं होतं, कारण की ह्या 7 मण्यांच्या मध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. ह्या ठिकाणी मध्यावर आपल्याला 3 खांब घालायचे आहेत, म्हणजे इथून दुसऱ्या डिझाईनला सुरुवात होणार आहे. 1 2 3 अशा प्रकारे इथे 3 खांबांचा एक सेट घातलेला आहे. हा लूप ओढून घ्यायचा आणि लोकर त्याच्यामधून काढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा 7 मणी घातलेले आहेत. 7 मणी ओवल्यानंतर सुईवर हा लूप बनवून घ्यायचा आहे सरगाठ घेऊन. आता काय करायचं आहे, ह्याच्या पुढचा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब. 1 2 आणि 3. पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब घेत जायचे आहे. ह्या दुसऱ्या ओळीमध्ये आपले 3 खांबांचे 4-4 सेट तयार होणार आहेत आणि 7 मणी घेऊन 3 खांब 7 मणी अशी नवीन डिझाईनलाही सुरुवात होणार आहे. तर आता हे 3-3 खांबांचे सेट आपण घालूयात. तीन खांबांचे हे 4 सेट आपले घालून झालेले आहेत. आता इथे काय करायचं आहे, 7 मणी घ्यायचे, त्यानंतर इथे मिडलला 3 खांब 7 मणी आणि असेच 3 खांबांचे 4 सेट. आता ही ओळ देखील पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा आपली निळी लोकर जोडायची आहे. ही निळी लोकर गॅपमध्ये जोडायची आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3 चेन. हा आपला पहिला खांब झाला. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घ्यायचे आहेत, 2 आणि 3. हे 3 खांब झाले की पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एकदा 3 खांब, 1 2 3. ह्या शेवटच्या गॅपमध्ये 3 खांब. आता ह्या ठिकाणी आपले 3-3 खांबाचे 3 सेट तयार झालेले आहेत. म्हणजे ही डिझाईन आता कमी कमी होत जाते आहे. इथे ट्रायंगल तयार होणार आहे. पुन्हा एकदा ह्या लूपमधून आपण ही लोकर ओढून घेऊयात. इथे 7 मणी घ्यायचे आहेत.
हे 7 मणी घेतल्यानंतर सुईवर लूप तयार करून घ्यायचा आहे. आता जे आधी आपण 3 खांब घातलेले आहेत त्याच्या आजूबाजूला 3-3 खांबांचं सेट तयार करायचं आहे. म्हणजे 3-3 खांबांचे 2 सेट इथे तयार होतील. 1 2 आणि हा एक 3 असे हे 3 खांबांचे 2 सेट येतील. इथे पहिला सेट झालेला आहे आणि ह्या बाजूला एक सेट 1 2 आणि हा एक 3. पुन्हा एकदा हा लूप मोठा करायचा आहे. त्याच्यातून लोकर ओढून घ्यायची. सात मणी घेऊन पुढे विणायला सुरुवात करायची. तीन गॅप आहेत. प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांबांचा सेट घालायचा आहे. 1 2 आणि 3. 1 2 3. आता ह्या ठिकाणी निळ्या रंगाने 3-3 खांबांचे 3-3 सेट झालेले आहेत. तर ही ओळ ह्याच प्रकारे आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आता ह्या लूपमधून लोकर काढून घ्यायची. त्यानंतर इथे 7 मणी घ्यायचे आहेत. ह्या गुलाबी खांबांच्या आजूबाजूला निळ्या रंगाचे 3-3 खांबांचे सेट, पुन्हा 7 मणी. ह्या प्रकारे ही ओळ पूर्ण करून घ्यायची. आता ही ओळ पूर्ण झालेली आहे. पहा, एका ठिकाणी डिझाईन कमी होत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी डिझाईन सुरू होत आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला गुलाबी रंग वापरायचा आहे. गॅपमध्ये गुलाबी रंगाने 1 2 3 चेन, त्याच ठिकाणी 2 खांब, 1 2. पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. असे 3 खांबांचे 2 सेट इथे तयार झालेले आहेत. ह्या ठिकाणी 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गाठ घालून आणि मग 7 मोती. आता ही जी नवीन डिझाईन सुरू होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला विणायचं आहे. तर पहिले सुईवर वेढा घेऊयात, गाठ घेऊयात. त्याच्यानंतर मणीच्या बाजूने 3 खांब, गॅपमध्ये 3-3 खांब, 1 2 3.
पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. आता ह्या ठिकाणी 3 खांबांचे 3 सेट तयार झालेले आहेत. पुन्हा एकदा 7 मणी, 3 खांबांचे 2 सेट, 7 मणी, असंच पुढे येणार आहे. ही पूर्ण ओळ अशीच विणून घ्यायची आहे. गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. पहा आता ह्या ठिकाणी पुन्हा 7 मणी, 3 खांबांचे सेट, 7 मणी, ह्या प्रकारे ही ओळ पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवातीपासून विणायचं आहे. आता निळा रंग घ्यायचा, 3 खांबांचा सेट, त्यानंतर ह्या 3 खांबांच्या सेटच्या आजूबाजूला 3 खांबांचे सेट आणि मिडलला 3 खांबांचे सेट. आता इथे 3 सेट आहेत, इथे 4 सेट होतील आणि मणी सेमच 7-7 ठेवायचे आहेत. ह्या प्रकारे आपण आता ही ओळ पूर्ण करायची आहे. आता ह्या एवढ्या 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 ओळी विणून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो चौकोन आहे हा पूर्ण करायचा. म्हणजे आता हा त्रिकोण झालेला आहे, ह्याचा चौकोन असा पूर्ण करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता सर्वप्रथम इथे आपण गुलाबी रंगाचे लोकर लावून घेऊ. आता हा पहिला त्रिकोण बनवला तेव्हा आपण इथे 1 2 3 4 5 असे हे 5 सेट बनवले होते. आता इथे हे 4 सेट आहेत. तर आपल्याला सर्वप्रथम इथे 5 बनवून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर कमी कमी करत जायचं. त्यासाठी ही गुलाबी लोकर आपण ह्या ठिकाणी लावायची, बाहेरच्या बाजूला मण्यांच्या बाजूने. एक 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत. गॅपमध्ये 3 खांब, अशा गॅपमध्ये 3 खांब, त्यानंतर ह्या बाजूला मणे आहेत त्या ठिकाणी 3 खांब. 3 खांबांचे असे आपण आता 5 सेट बनवलेले आहेत. ही लोकर इथे आपण कट करून घ्यायची आहे. आता ह्याच्यानंतर पुन्हा एकदा निळा रंग, गुलाबी रंग ह्या प्रकारे आता कमी कमी होत जाणार. तर हे 5 सेट आहेत, नंतर 4 3 2 1 असा हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. पहा हा चौकोन मी पूर्ण केलेला आहे. आता आपण ह्या स्टेपला आहोत. गुलाबी रंगाने 1 2 3 4 5 सेट घालून घेतलेले आहेत. नंतर निळ्या रंगाचे 1 2 3 4, पुन्हा गुलाबी 3, निळे 2 आणि गुलाबी 1 असा हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा. त्यानंतर इथे मी असा हा गोंडा लावून घेतलेला आहे आणि हा गोंडा लावताना इथे 1 2 3 4 5 मणी घातलेले आहेत. असे 2 गोंडे देखील तुम्हाला इथे लावून घेता येतील. शिवाय हा जो गॅप आहे इथे देखील गोंडा लावता येईल. आता पुढचं सुशोभीकरण आपल्यावर अवलंबून आहे की आपण कशा प्रकारे हे तोरण सुशोभित करणार आहोत. असं हे तोरण तयार झालेलं आहे आणि हे तोरण तुम्हाला नक्कीच आवडेल.
आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा. धन्यवाद.